जगाच्या कल्याणासाठी राजमहालाचा त्याग करून तमाम बहुजनांच्या हितासाठी अंगावर काश्या वस्त्र प्रदान करणारा सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध दोह्याच्या माध्यमातून जगाला समता आणि माणुसकीची शिकवण देणारे राष्ट्रसंत संत कबीर या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुजन समाजामध्ये क्रांतीचं रणशिंग फुंकणारे आद्य समाज क्रांतिकारक तथा स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले तमाम बहुजनांच्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले या संतांच्या सतवचनाप्रमाणे गावोगावी जाऊन जगाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगणारे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला चढविणारे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा कोटी कोटी दलितांचे उद्धारक प्रकांड कायदे पंडित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य माता यशोधरा माता जिजाई माता भीमाई माता रमाई आणि ज्या ज्या महामानवांनी समानतेचा पुरस्कार केला त्या सर्व महामानवांच्या चरणी त्रिवार अभिवादन। आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याशी काही बोलावं काही सांगावं हा उदांत हेतू डोळ्यापुढे ठेवून मी माझ्या गायनरूपी सेवेला आरंभ करणार आहोत। तेव्हा जमलेल्या सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांना कैलास राऊत आणि त्यांचा संच यांच्या वतीने क्रांतिकारी जय भीम करून मी माझ्या गायनरूपी सेवेला आरंभ करत आहोत। कृपया लक्ष असावं। शोधून पाहिले मी कोटी नरामधी की शोधून पाहिले मी कोटी मग सामर्थ्य पाहिले मी त्या आंबेडकरामधी शोधून पाहिले मी त्या कोटी नरामधी मग सामर्थ्य पाहिले मी त्या आंबेडकरामधी कारण खालच्या थरातला हा वरच्या थरातला माणूस आलेला वाभिमाने एका थरामधी वामन भीमापरी तुम्ही धर्मांतरित व्हा वामन भीमापरी तुम्ही धर्मांतरित व्हा राष्ट्राचे हित आहे या धर्मांतरामध्ये राष्ट्राचे हित आहे या धर्मांतरामध्ये म्हणून अगदी नवीनसा विषय आहे। आपण अनेक विषय ऐकलेले आहेत परंतु ज्यावेळेस 1932 साली ज्याला या देशाचा राष्ट्रपिता गांधी म्हणतात तो गांधीजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये उपोषणाला बसल्याच्या नंतर त्या गांधीवादी लोकांनी
बाबासाहेबांना धमकीचे पत्र पाठवले आणि त्यामध्ये लिहिलं गेलं, आंबेडकर तुम्ही गांधीचा प्राण वाचवा, निदा कदाचित जर तुम्ही गांधीचा प्राण नाही वाचवला तर आम्ही तुमची हत्या करू, आम्ही तुमचा खून करू. बाबासाहेबांनी ती पत्र वाचली, जवळ ठेवली आणि बाबासाहेब एके दिवशी विचार करतात, जर माझा या गांधीवाद्याकडून जर खून झाला तर माझ्या समाजाने काय करावं. लक्ष देऊन ऐकावं. अहो मृत्यूपत्र मी माझे, बाबासाहेब म्हणतात, जर त्या गांधीवाद्याकडून माझा खून झाला तर माझ्या समाजाने काय करावं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये बाबासाहेब समाजाला आदेश देतात. काय देतात लक्ष असावं. मृत्यूपत्र मी माझे, मी ठेवितो आज लिहून, त्या गांधीवाद्याली माझा, त्या गांधीवाद्याली माझा केला जर का खून, त्या गांधीवाद्याली माझा केला जर का खून. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर गांधीजीच्या धमकीला भिले नाहीत, कारण एक तरफ अम्बेडकर खिलाफ ये सारी दुनिया थी, आज धर्म के नाम पर चलने वाली सब यहाँ गद्दारी थी. लाख दुश्मन मेरे भीम जी का कुछ भी बिगाड़ ना सके, क्योंकि कलम मेरे भीम जी की तलवार से भारी थी. तरी पण बाबासाहेबांना वाटलं, जर माझा या समाजाकडून खून झाला, या मनुवाद्याकडून खून झाला, या गांधीवाद्याकडून खून झाला तर माझ्या समाजाने काय करावं. बाबासाहेबांचा आदेश होता आणि म्हणून बाबा म्हणतात, काय त्या गांधीवाद्याली माझा, त्या गांधीवाद्याली माझा केला जर का खून, मग चळवळ चालवा माझे राजगृह विकून. अहो चळवळ चालवा माझे राजगृह विकून, बाबासाहेबांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं. बाबा म्हणतात, मी आतापर्यंत हा समाजाचा गाडा तुमच्यापर्यंत आणलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली चळवळीला सुरुवात केली. 1927 साली बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या क्रांतीला नेमकी सुरुवात झाली हो, पण या देशातला गांधी बाबासाहेबांनी या देशामध्ये ज्यावर शासनकर्ते असलेल्या इंग्रजाकडून येथील अल्पसंख्याक समाजाला, येथील बहुजन समाजाला, येथील दलित समाजाला 2 मताचा अधिकार मिळवून दिला होता. परंतु त्या गांधीवादी लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला आणि त्यांचाच भाग म्हणून गांधीजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये उपोषणाला बसला. आणि म्हणून बाबासाहेब माझ्या समाजाला सांगतात, जर मला तुम्ही मानत असाल तर काय करावं. और चळवळ चालवा माझे राजगृह विकून, विकून. बाबांचा आदेश होता नव्हे, बाबासाहेबांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं. आजही आमची माणसं मरायला टेकले की स्वतःचं मृत्यूपत्र लिहितात. काय लिहितात आमची माणसं, मी मेल्याच्या नंतर खालचा बंगला माझ्या छोट्या मुलाला द्या, वरचा बंगला माझ्या मोठ्या मुलाला द्या, खालचं शेत मधल्या मुलाला द्या. परंतु बाबासाहेब म्हणतात,
अरे मला मानता तर हा शब्द मोडू नका. मग मी मेल्याच्या नंतर हा धीर सोडू नका. मला मानता तर हा शब्द मोडू नका. मी मेल्याच्या नंतर धीर सोडू नका बाबासाहेब म्हणतात. कारण बाबासाहेबांनी आमच्या समाजाला जागा केला आणि बाबासाहेब म्हणतात सारे जहां के गम को हम भुलाने वाले हैं. आज सारे जहां के गम को हम भुलाने वाले हैं. आज दुश्मन को भी दिल लगाने वाले हैं. आज सम्राट अशोक का इतिहास पढ़ के देखो हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. म्हणून बाबासाहेब म्हणतात माझा जर खून झाला अजिबात भिवू नका. आणि म्हणून मला मानता तर हा शब्द मोडू नका. मी मेल्याच्या नंतर हा धीर सोडू नका. मी केलेला निर्धार ठेवा तुम्ही टिकून. मी केलेला निर्धार ठेवा तुम्ही टिकून. मी केलेला निर्धार ठेवा तुम्ही टिकून. मग चळवळ चालवा हे माझे राजगृह विकून. बाबासाहेब म्हणतात चळवळ चालवा माझे राजगृह विकून. बाबासाहेबांनी स्वतःसाठी बांधलेलं मुंबईच्या हिंदू कॉलनी मधील घर बाबासाहेब म्हणतात माझं घर विका हो पण चळवळ चालवा. बघा बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय नाही केलं. आज भीमले दलितों के वास्ते क्या क्या नहीं किया. सब कुछ किया लेकिन हमसे ना कुछ लिया. एवढं बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलं. स्वतःचं घर बाबासाहेब म्हणतात मी मेल्याने विका पण समाजाचा गाडा पुढे न्या. बाबासाहेबांनी समाजाला सांगितलं. परंतु आज परिस्थिती बिघडली हो. बाबासाहेबांमुळे आम्हाला वैभव मिळालं, मान मिळाला, इज्जत मिळाली, सन्मान मिळाला. आणि त्याच बाबासाहेबाची जयंती गावात असली सालाच्या काठी वर्गणी लावतात 50-50 रुपये आणि 50 वेळा मागावं जावं लागतं. बघा ज्या महामानाने उभा आयुष्य आपल्यासाठी अर्पण केलं. म्हणून बाबासाहेबांच्या त्यागाची बाबासाहेबांच्या क्रांतीची आठवण झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस समाजाला संदेश दिला की तुम्ही लढा कारण लढल्याशिवाय तुमची मुक्ती नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात काय क्रांतीची ही मशाल ठेवार धग धगती. कारण बाबासाहेब म्हणतात तुम कहे तो पत्थरों पर फूल खिला सकते हो. तुम कहे तो ये पत्थरों पे फूल खिला सकते हो. आज तुम कहे तो पानी में भी दिया जला सकते हो. आज ये तो धरती है तुम कहे तो आसमां भी हिला सकते हो. आसमां भी हिला सकते हो. कारण एवढा आमचा इतिहास आहे. कारण 1818 साली भीमा नदी कोरेगावला 500 महाराणी 25,000 पेशव्यांचा पराभव केला होता. आणि बाबासाहेब आपल्या समाजाला सांगतात तुम्ही लढा कारण तुमच्या क्रांती लढ्याचा
निश्चित जय होईल. तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. मग आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. कारण आम्हाला इतिहास आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. मग इतिहास कोणता आम्हाला सांगायचा आहे. आज समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे. पण आमचे काही काही गायक इतिहास सांगायला लागले. भाऊ, आमची माणसं पहिले मेलेले ढोरं ओढत होते. हे आमच्या गळ्याला गाडगं होतं, आमच्या पायाला झाडू होता, आम्हाला निस्तेने वागणूक मिळायची. हा आमचा इतिहास नाही, ही आमची गुलामी आहे. इतिहास आम्हाला आठवायचा आहे सम्राट अशोकाचा. इतिहास आम्हाला आठवायचा आहे भीमा नदी काठी कोरेगावचा. इतिहास आम्हाला आठवायचा आहे नामांतर लढ्याचा. परंतु आम्ही वेगळ्या दिशेने जात आहोत. म्हणून समाजाला काळाची गरज आहे, प्रबोधनाची गरज आहे. प्रबोधन झालं पाहिजे. गाण्यामधून माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे. नुसतंच प्रबोधन होऊन चालत नाही, त्यामध्ये माणसाचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा एक एक शब्द आपण लक्षात घ्यायचा आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही लढा, कारण तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. तुमच्या क्रांती लढ्याचा निश्चित जय होईल. आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. आपल्या भावी पिढ्यांची सारीच सोय होईल. अरे वैऱ्याच्या कळपात, त्या वैऱ्याच्या कळपात जाऊ नका चुकून. त्या वैऱ्याच्या कळपात, त्या वैऱ्याच्या कळपात जाऊ नका चुकून. बाबासाहेबांनी त्यावेळेस प्रतिपत्रामध्ये लिहिलं, त्या वैऱ्याच्या कळपात जाऊ नका चुकून. बाबांनी सांगितलं. परंतु आता बाबासाहेबाला सगळी माणसं विसरायला लागली. कारण बाबासाहेबांचा आम्ही स्वीकार केला. कशाचा? फक्त बाबासाहेबांचे आम्ही कपडे स्वीकारलो. जसे बाबासाहेब सूट बूट कोटामध्ये वागायचे, तशी आमची माणसं सूट बूट कोटामध्ये वागतात. परंतु बाबासाहेबांचा विचार जो बाबांनी सांगितला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आम्ही अजून आम्हाला कळला नाही. आमची माणसं वेगळं शिकलेलं. बाबासाहेब म्हणाले, शिका. काय शिकले? कोणी पिढ्या वडाय शिकलं, कोणी पुड्या खाया शिकलं, कोणी मटका लावाय शिकलं, कोणी काड्या कराय शिकलं. बाबासाहेब म्हणाले, शिका. काय शिक्षण? हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बाबा याच्या पुढे जाऊ शिक्षणाची व्याख्या सांगतात. बाबा म्हणाले, शिका. काय शिकल्याशिवाय माणसं संघटित होत नाहीत. संघटित झाल्याशिवाय संघर्ष होत नाही, आणि संघर्षाशिवाय क्रांती होत नाही. मग तुम्हाला या देशामध्ये क्रांती करायची असेल, म्हणून म्हणले बाबा शिका. म्हणून बाबासाहेबांचा आम्हाला संघर्ष आठवायचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, त्या वैऱ्यांच्या कळपात जाऊ नका चुकून. त्या वैऱ्यांच्या कळपात, त्या वैऱ्यांच्या कळपात जाऊ नका चुकून. मग चळवळ चालवा माझे राजगृह विकून. चळवळ चालवा माझे राजगृह विकून. चळवळ चालवा माझे राजगृह विकून. चळवळ चालवा माझे राजगृह बाबासाहेब म्हणतात, चळवळ चालवा माझे राजगृह विकून.
आणि ही चळवळ चालवत असताना पैसा लागतोय, कोणतेही काम करायचं असेल पैसा लागतोय. आणि म्हणून बाबासाहेब समाजाला सांगतात, ही चळवळ चालवत असताना या समाजाचा गाडा पुढे नेत असताना तुम्हाला जर पैसा कमी पडला असेल तर एक एक पैसा घामातून कमवा, तो पैसा जमा करा. परंतु जातीवाद्यांना पैसा मागू नका, मनुवाद्यांना पैसा मागू नका, कुणाला लाचार होऊन हात जोडू नका. परंतु आजची परिस्थिती बदलली भाऊ. आम्ही कोण्या गावामध्ये जात असतो कार्यक्रमाला, लोक आम्हाला अभिमान असतात, मला म्हणतात साहेब हे बघा बुद्ध मंदिर. मग आम्ही म्हणतो तुम्ही कसं काय बांधलं, किती किती वर्गणी लावली होती. तेव्हाच आमचे लोक म्हणतात नाही हो आम्ही वर्गणी लावली नाही. मग काय केलं म्हणे साहेब, गेल्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीचे माणसं आले, भाजपचे माणसं आले, सेनेचे माणसं आले आणि त्यांनी म्हणाले तुमचं मतदान आम्हाला द्या, तुम्हाला बुद्ध मंदिराचा वटाट बांधून देतो. बघा परिस्थिती बदलली भाऊ. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला एका मताचा अधिकार दिला, परंतु ती माणसं कशासाठी मतदान विकायला लागली भाऊ. कोणी बुद्ध मंदिराचा वटा मागते, कोणी बाबासाहेबाचा पुतळा मागते. याच्याही पलीकडे जाऊन आमची काही काही माणसं वैयक्तिक जाऊ द्या ना, अहो मला एकट्याला द्या, या बाकीच्याच मी फावून घेतो. अशी आमची माणसं भाऊ, सगळी माणसं भाडकाऊ झाली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात माझा शब्द माना. म्हणून आज बाबासाहेबाला बेईमान लोक होत आहेत, म्हणून म्हणायचे आज भीम जी के खून से हजारों अम्बेडकर निकले, कोई अच्छे निकले, कोई कच्चे निकले, कोई नालियों के कीड़े मकोड़े जैसे निकले. आज भीम से मिला है शिक्षण, भीम से मिला है हर एक को आरक्षण, तो भी कहते हैं बाप से भूलकर कि हम 12 खानदान से निकले. तो तू ऐसे जीने पे आज मरना ही बहुत अच्छा है. इंसान वही है कि जिसी का ईमान सच्चा ईमान. म्हणून बाबासाहेबाशी बेईमानी करू नका. आणि ज्याने ज्याने बाबासाहेबाशी बेईमानी केली त्याचं मरण चांगलं होत नाही, अजिबात नाही. अहो आयुष्यभर बाबासाहेबांना गांधीजी भांडला, आयुष्यभर. छोटी गांधीच्या छातारामध्ये राम गोडसेने धड 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 गोळ्या घातले. त्याच्याही पलीकडे जाऊन या देशाचा पंतप्रधान झाला अटल बिहारी. आणि पंतप्रधान झाल्या झाल्या म्हणाला बाबासाहेबांनी लिहिली आम्ही घटना बदलून टाकू. नुसता म्हणाला त्याच्या टोंगळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. बघा बाबासाहेबांना कोणी बेईमान होऊ नका. याच्याही पलीकडे जाऊन आपण बघितलं या देशाची गान सम्राज्ञी लता मंगेशकर हिनं आयुष्यामध्ये बाबासाहेबाचं गाणं म्हणलं नाही. तिला इतका शाप लागला तिथं म्हातारपणी पण लग्नच झालं नाही. म्हणून बाबाशी बेईमानी करू नका, कारण भीमाशी बेईमानी करण्यात काही शान नाही. अरे स्वार्थ स्वतःचा साधून घेण्यात काही शान नाही. यावे मरण तुम्हाला त्या वाघा आणि सिंहापरी, अवे गोदऱ्यामध्ये हगून मुतून मरण्यात काही शान नाही. बाबासाहेब म्हणतात तुमच्यासाठी माझं स्वतःचं घर विका, समाजाची चळवळ चालवा. मोठे चळवळ चालणार. आमच्या कार्यकर्त्याने जयंतीचा कार्यक्रम घेतला, वर्गणीला काय लागले बे पट्टी इतकायली पट्टी नाही हो. कैलासरावचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याला 10,000 रुपये द्यायला लागत. भले मोठे 10,000 द्यायचे. अबे मुरमुरे आणा, फुटाने आणा, पत्ता की आणा, झेंडा देव करा, बसा गुन्हा. आमची म्हातारी माणसं बघा 50 रुपये द्यायला मागे पुढे, 20 रुपये द्यायला मागे पुढे. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही कमावलेल्या कमाईचा 20वा वाटा समाजाला द्या. 20वा वाटा. तुम्ही 20 रुपये कमावत असाल तर 1 रुपया द्या, 50 कमावत असाल तर 2.5 रुपये द्या, 100 रुपये कमावत असाल तर 5 रुपये द्या. खेड्यामध्ये बाबासाहेब जिवंत आहे, पण नोकरीवाल्या माणसाचं थोडे वेगळं असेल. त्याला म्हणलं बाबासाहेब म्हणले 20वा वाटा, ते म्हणतात मला देशी दारूच्या भट्टीत भेटा. 20वा वाटा तिकडे आमचा 20वा वाटा चालला. म्हणून आज आमच्या समाजाची ही अवकळ आहे. म्हणून आपण या जयंतीच्या दिवशी शपथ घेतली पाहिजे. काय मागितलं बाबासाहेबांनी आपल्याकडून? अरे ज्यावेळेस महात्मा गांधी म्हणाले तुम्हाला तर या देशाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्ही मला पैशाच्या थैल्या द्या. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल, सुभाष बाबू म्हणाले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले माझ्या हाताला ताकद द्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हाताला ताकद दिली, आमच्या डोक्याला ताकद दिली.
परंतु बाबासाहेबांनी आमच्याकडून कशाची अपेक्षा केली नाही हो. आणि तेच बाबासाहेब म्हणतात माझं स्वतःचं घर विका हो, स्वतःचं घर. आज तर परिस्थिती बदलली. काही काही गावामध्ये असे अनुभव येतात साहेब, तिथं बुद्धविहाराची जागा असते तिथं आमच्याच माणसानं अतिक्रमण केलं असते. काय झालं तुमच्या झेंड्याची जागा एवढी कमी कशी काय नाही हो, त्या पलीकडच्या माणसाने केलं ना अतिक्रमण. तुमच्या ज्ञानात माती बडवल्या. अवस्था बदलली भाऊ. म्हणून आम्ही शपथ घेतली पाहिजे. कोणती? म्हणून आम्हाला शपथ घ्यायची आहे. कोणती शपथ घ्यायची आहे? भीमरायाच्या शूर मुलानं, अरे भीमरायाच्या शूर मुलानं होऊ नका बैमान, होऊ नका बैमान. तुम्हाला भीमरायाची आन, तुम्हाला भीमरायाची आन. तुम्हाला भीमरायाच्या नका तर खाली तुनी काढून वरती, खाली तुनी काढून वरती. सुदृढ जगणे शिकवले भीमाने, सुदृढ जगणे शिकवले भीमाने, सुदृढ जगणे शिकवले. खाली तुनी काढून वरती सुदृढ जगणे भीमाने शिकवले. म्हणून म्हणायचं आहे भीम जी के रहमत से तो आजाद बने हम. अजी भीम जी के रहमत से आजाद बने हम. तलवार से भी तेज जवाब बने हम. अजी दुश्मन को जलाने वाले तेजाब बने हम, तेजाब. आणि म्हणून आम्हाला शपथ घ्यायची आहे. कोणती? खाली तूने काढून वरती, खाली तूने काढून वरती सुदृढ जगणे शिकवले. मेला मनाला देऊन ज्ञान, मेला मनाला देऊन ज्ञान. निर्भीड वागणे शिकवले भीमाने, निर्भीड वागणे शिकवले भीमाने, निर्भीड वागणे शिकवले. भीम वाघाचे बसले तुम्ही, ओ भीम वाघाचे बसले तुम्ही. ही जासू द्या झालं, ही जासू द्या झालं. तुम्हाला भीमरायाची आन, तुम्हाला भीमरायाची आन, तुम्हाला भीमरायाची आन. तुम्हाला भीमरायाची आन म्हणून आम्ही शपथ घ्यायची आहे. बाबासाहेबांची चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे काय? एका बापाची लेकर सारी, एका बापाची लेकर सारी. द्या रे हातात हात तुम्ही, द्या रे हातात हात तुम्ही, द्या रे हातात हात. एका बाबाची लेकरे तुम्ही द्या रे हातात हात. बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची आहे. परंतु बाबासाहेब गेल्याच्या नंतर हो समाजाचे 12 वाजले भाऊ.
तर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली, पण त्याच्यामध्ये अनेक गट झाले. बाबासाहेबांनी बौद्ध महासभेची स्थापना केली, पण बौद्ध महासभे कुठे दिसत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं समता सैनिक दल कुठे दिसत नाही हो. आणि बाबासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम कधी कधी कुण्या गावात होत नाही. कधी कधी खेदानं मला म्हणावं वाटतं, आजकाल देशभक्तीचा दर्दी कोणी दिसत नाही. आजकाल देशभक्तीचा दर्दी कोणी दिसत नाही. अरे समता सैनिकाची वर्दी कुठे दिसत नाही. आम्ही सिनेमात थंडीत पाहिला, कुणाला सर्दी दिसत नाही. आणि बुद्धाच्या वंदनेला कोण्याच गावामध्ये गर्दी दिसत नाही. कारण आम्हाला बाबासाहेब कळाला नाही, बुद्ध कळाला नाही. बाबासाहेब कळल कसा? कारण बाबासाहेब कळायचा असेल तर आम्हाला वाचन केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणाले, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होई कवा सपाट. बरोबर, आमच्याकडे पुस्तक वाचायला वेळ नाही, आमच्या घरामध्ये पुस्तक सुद्धा सापडत नाही भाऊ. किती लोकांच्या घरामध्ये पुस्तक आहेत? अजिबात नाही. अजून आमच्या MA झालेल्या माणसाला बाबासाहेबांनी किती पुस्तक लिहिले सांगता येत नाही भाऊ. काही लोकांना बाबासाहेबांच्या डिग्र्या सुद्धा सांगता येत नाही. फक्त म्हणून बाबासाहेबांच्या आम्ही कपड्याचा शिवकाय केला. सूट बूट काय कोट घालतोय, इन टाईट, खरी खायला असो की नसो, पण बाबासाहेबांचा पोशाख आम्ही स्वीकारला. म्हणून बाबासाहेब वाचायला शिका, पण आम्ही थोडं वेगळं शिकलो. बाबासाहेब म्हणले वाचायला शिका, आम्ही वाचायला शिकण्याऐवजी नाचायला शिकलो. नाचायला बघा, आमची मुलं काही जयंतीमध्ये नाचू लागले. काय म्हणू लागले? मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई. आमचे बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेबांच्या जयंती डीजे लावायला म्हणाले, मुन्नी बदनाम हुई. बाबासाहेबाकडे पाहून, ए डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम. बाबासाहेबांची जयंती पाहून बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांच्या पुढे गाणं, मुन्नी बदनाम हो गई. बाबासाहेबाकडे फोट दाखवून, डार्लिंग तेरे लिए. काय म्हणत असतील बाबासाहेब? म्हणून बाबासाहेब म्हणले वाचायला शिका रे, नाचायला शिकू नका. बाबासाहेब याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात, अरे मला डोक्यावर घेऊन नाचू नका, मला डोक्यामध्ये घ्या, तुमचा फायदा होईल. परंतु आम्ही डोक्यावर घेऊन बघा, जयंतीचं स्वरूप आमच्या वेगळं आलं. गावात जयंती काढायची म्हटलं की 12 भानगडी. काही गावातल्या मिरवणुका बंद व्हायला लागल्या. म्हणजे का म्हणून एखाद्या आमच्या पठाडे साहेबांना विचारलं, म्हणजे का हो पठाडे साहेब, तुमच्या गावात जयंती काऊन होत नाही? अहो काय करा हो, ते खिलारी साहेब आले की नाही लयच पिऊन येतात. मग कोणाकोणाला सांभाळाव, तिकडून केवटे येतात सांभाळाव, कोणाकोणा जयंतीमध्ये मिरवणुकीमध्ये भानगडी व्हायला. एक मध्ये नाही हे गाणं नको, दुसरं गाणं कोणतं? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. ते नको बे, ते नको. कोणतं मग? ते म्हणायचं नाही, दुसरं गाणं लावायचं. कोणतं? ए झलक दिखला जा. बघा बाबाची जयंती, झलक दिखला जा. बाबासाहेबांच्या फोटो काढ भाऊ, ए झलक दिखला जा, एक बार आजा आजा आजा. अशी जर गावागावात जयंती होत असेल त्यापेक्षा नाही केलेली बरी भाऊ. जयंतीमधले 50% लोक दारू पिऊन असतात. बघा आमचे बुद्ध, दिवस निघला की बुद्ध, 2 वाजले की बुद्ध, आणि दिवस कल्ला सायंकाळचे 4 वाजले की आमचे बुद्ध सगळे बेशुद्ध हो. सांगा कोणाला, अजिबात कोणाचं ऐकत नाही. गावात भंतीजी आला की त्याच्याकडे आमची माणसं टकमका त्याला याला काय म्हणायला लागते की, आणि काय खाते की. भंतीजीला आम्ही अजिबात घरी जेवायला आणत नाही, भोजनदान देत नाही, आणि चिवरदान तर आयुष्यात दिलंच नाही. बघा आमचे बुद्ध भंतीजीला बोलत नाही. मग आमच्या नेत्यावर आमचा विश्वास नाही, आणि गायकाचं कोणी ऐकत नाही. हो मोठी शहाणे गायक माहित नाही का बे, 2 बायका तुम्हाला.
आमच्या गायकाची अशी बदनामी, गायकाला 2-2 बायका, एवढंच नाही तर त्याला कार्यक्रम असतात तर पियाला दारूची बाटली. मी अनुभव माझा सांगतो, मी लबाड बोलत नाही कधी सर. कारण मी एका गावात गेलो, त्याला म्हणलं मी गायक हाव. ते म्हणले तुम्ही गायक हा? हो गायक हाव. म्हणले ते नाही अजिबात तुम्ही गायक असू शकत नाही. मी गायक हाव, मी कवी हाव. ते म्हणले अजिबात ते माझं म्हणले तुम्ही कवी ना गायक नाही. मी कसं ओळखता? नाही म्हणजे गायकाला 2-2 बाया येत असतात आणि तुमच्या संगती एकच तुमची बायको दिसायली. अवघड झालं भाऊ. म्हणून गायकावर विश्वास नाही, नेत्यावर विश्वास नाही, भंतीजीवर विश्वास नाही. मग सांगाव कोणाला? सगळे पिलेली बाबा, गेलेली केस झाली आमचा समाज. सांगाव कोणाला? शिक्षणामध्ये समाज पुढे गेला, वागण्यात पुढे गेला, बोलण्यात पुढे गेला, खाण्यात पुढे गेला, पैशात पुढे गेला. फक्त एकाच गोष्टीमध्ये माग आहे, ते म्हणजे समाजाला लागलेली कीड, ते म्हणजे दारूचं व्यसन. दारू पिल्याने सगळा सत्यानाश भाऊ. मी म्हणतो दारू पिऊ नका, दारू पिणं चांगलं नाही. परंतु काही लोक पितात. का पितात त्याचंही कारण आहे. का पिता असतील दारू? कारण दारूचे फायदे आहेत. कारण मी ज्या गावामध्ये गेलो त्या गावातल्या सगळ्या 100% लोकांची दारू सुटली. मी फक्त दारूचं औषध सांगत असतो. माझ्याकडे लाईन लागते लोकांची. कोणत्या डॉक्टरकडे जायचं नाही, कोणतं दवा घ्यायची नाही, कोणतं औषध घ्यायचं नाही, साधं सोपं औषध आहे. ज्या गावात मी गेलो त्याच्या अगोदर दारूचे फायदे तुम्हाला. दारूचा पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होत नाही. तुम्ही ते कसं काय? कारण तो दारू पिऊन जवानपणीच वर जातो, त्यामुळे तो म्हातारा होण्याचा प्रश्न नाही. म्हणून लोक दारू पितात. दारूचा दुसरा फायदा, दारू पिणाऱ्या माणसाला पिसाळलं कुत्रं कधी चावत नाही. ते कसं काय? तर इकडच्या रस्त्यानं जर पिसाळलं कुत्रा आला असेल, इकडच्या बाजूने पिलेला माणूस जात असेल, पिसाळल्या कुत्र्याने पिल्ल्या माणसाकडे पाहिल्यानं पिसाळलं कुत्रं, बापा हे तर माझ्यापेक्षा जास्त पिसाळलेलं आहे, याला जाऊन काय फायदा? म्हणून त्याला पिसाळलं कुत्रं कधी चावत नाही. पिदाडे म्हणतात ती बरं आहे, आपल्या फायद्याच आहे. आणि दारूचा तिसरा महत्वाचा फायदा, दारू पिणाऱ्याच्या घरामध्ये कधी चोरी होत नाही आणि शेजारी पाजारी सुद्धा चोरी होत नाही. ते कसं काय? कारण दारू पिणारा माणूस घरातल्या माणसाला झोपू देत नाही तर नाही आणि शेजाऱ्याला झोप लागू देत नाही बाबा. म्हणून अजिबात चोरी होत नाही. म्हणून लोक दारू पितात. पिली पाहिजे पाणी टाकून, काही होत नाही. तुमच्या ज्ञानात माहिती अवघड झालं भाऊ. मी सांगतोय, आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. एक असं पिदाळ होतं, त्याने एवढी दारू पिली, रातच्या 12 वाजता त्याला स्वतःचं घर कोणतं होय ते ओळखीला लोकांच्या घरात चापटा मारायला. रातच्या 12ला ते गुन्हा मध्ये दरवाजा काढला, दरवाजा काढला. ती बाई घरामध्ये झोपून होती, तिचा नवरा झोपून होता, तिची लेकरं झोपून होते. तिला वाटलं माय कोण होय ग पिदाड, या टायमाला मी घरापुढे बोंबलायलं. तिला वाटलं जाऊ दे, असेल माझ्या गावातलं एखादं कोणतं, एखादा असल. ती बाई उठली नाही, तिने खिडकीतून पाहिलं, म्हणजे जाऊ दे आपल्याच गावातलं होय की. ती बाई उठली नाही, पुन्हा मोठ्या म्हणजे आहे दरवाजा काढला. त्या बाईला वाटलं माय ह्या दरवाजा पुढे बोंबलायला गई. पुन्हाही ती बाई नाही उठली, पुन्हा मोठ्या म्हणजे आहे दरवाजा काढ की घालूलच. तिला वाटलं मग एकच दरवाजा आहे, मोडला गेला तर. ती बाई पटकन उठली, तिनं खटकन दरवाजा काढला. काढल्या तिच्याकडे पाहिल्या पिदाडा म्हणते आहे वय तुला मी किती हाका मारायलोय, तू किती हाका मारायलो, दरवाजा काढ तुला ऐकू येत नाही का? ती बाई म्हणे भाड्या कोणा बोलायचं, चांगलं बोल, तोंड सांभाळ, कोणा बोलायचं तू? पुन्हा तुम्ही बायको असून तू मला आजी म्हणतोस का? तुमची माणसावाली बोल, कोणा बोलास तू? माणसावाली बोल. तुम्ही बायको असून अशी म्हणतोस का? त्या बाईला वाटलं माय मनोहर इथं झोपून आहे ग. उठला तर म्हणायचं असंच मी झोपल्याला रातच्या 12ला येते की काय. त्या बाईला आला घ्या बाजूला होत्या चपल्या. त्या बाईने हातात चप्पल घेतली, त्याला एका शिक्याच्या 1 2 3 4 5 6 7 8 मारायला सुरुवात केली. जशी तिनं मागायला सुरुवात केली, नवऱ्याला जाग आली. नवरा पटकन उठला आणि बायकोच्या पाठीमागे जाऊन उभा टाकला आणि टाकल्या म्हणजे हाड त्याला जाऊ दिलं नका मेलं गेलं तर आय तुला मी सांगायला हे पठ्ठ्या सांगायला हे हाल याला जाऊ दे नको हाल बसा गुलाली. मेलं गेलं तर आय तुला मी सांगायला तसं किती शान माहित नाही.
आय तुला मी सांगायला म्हणाला ते मेलं गेलं तर आय तुला मी सांगायलो ते म्हणजे नाही मारत, तुला मी सांगायलो ते म्हणजे नाही मारत, तुला मी सांगायलो ते म्हणजे काबून मारू. ते म्हणजे तुला काय झालं काय सांगू, ते काय झालं सांग ना काय झालं ते. आय तुला काय सांगू अहो सांगायला काय माहिती आहे मी एका दिवशी असा ज्याच्या घरी गेलो होतो त्याच्या बायकोनं मला लय मारलं हे काय सांग. अशी आमच्या समाजाची भाव अवस्था झाली. सांगा कोणाला म्हणून आम्हाला जयंतीच्या दिवशी शपथ घ्यायची आहे. हो घेता काय शपथ घेता शपथ पाणी टाकून तुमच्या ज्ञानात आम्हाला शपथ घ्यायची आहे. कोणती? एका बापाची लेकर सारी, एका बापाची लेकर सारी द्या रे हातात हात. करू नका रे तुम्हीच तुमच्या या रक्ताचा घात. समाजाची भीमरायासी समाजाची भीमरायासी होऊ नका बैमान, होऊ नका बैमान तुम्हाला भीमरायाची म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीला आम्ही पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे काय भीमरायाच्या चळवळीचे, भीमरायाच्या चळवळीचे बनार वारसदार. भीमरायाच्या चळवळीचे बनावे वारसदार म्हणून आम्हाला चळवळ पुढे न्यायची हो. परंतु आमची आता चळवळ बंद झाली. आमच्या नेत्यामध्ये नुसती वळवळ चालू आहे. जशी शेणामधल्या किड्याची वळवळ चालू असते तशी आमच्या समाजातील काही लोकांची वळवळ नुसतीच वळवळ. इकडून काही भेटते का तिकडून काही भेटते का. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं आम्हाला या देशाचं संविधान दिलं, मोठ्या कष्टानं महारवाड्याचे बाबासाहेबांनी बौद्धवाडे केले हो. परंतु आज आमची माणसं पुन्हा बौद्धवाड्याची महारवाडे करत आहेत. आज आम्हाला बाबासाहेब खेड्यापाड्यापर्यंत न्यायचा आहे, झोपड्यामध्ये बाबासाहेबांचा विचार न्यायचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेस सांगतात जर माझा गांधीवाद्याकडून खून झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलं नसतं तर लोक म्हणतात स्वातंत्र्य मिळालं कुणामुळं, गांधीजीमुळे. 1932 साली जर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार जर सही केली नसती तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी 15 वर्षांनी गांधीजी वर गेले असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला जीवदान दिलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजाला सांगतात काय, चळवळ चालविता पैसा पडता कमी. चळवळ चालविता पैसा पडता कमी. चळवळ चालविता पैसा पडता कमी. बाबासाहेब म्हणतात मग घर माझं हे स्वतःच,
विकून टाका तुम्ही घर माझं हे स्वतःचं विकून टाका तुम्ही घर माझं हे स्वतःचं विकून टाका तुम्ही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चळवळ चालविता पैसा पडता कमी घर माझं हे स्वतःच विकून टाका तुम्ही हो स्वतःच्या मुलासाठी बांधलेलं स्वतःच्या पत्नीसाठी बांधलेलं बाबासाहेब म्हणतात माझं घर विका पण चळवळ चालवा परंतु आज बाबासाहेबांच्या नंतरही बाबासाहेबांच्या समाजाची दलाल बाबासाहेब आंबेडकरांना विकायला निघाली ना विलक्षण आलं की प्रत्येक गाडीला आमचा निळा झेंडा प्रत्येक गाडीला राष्ट्रवादीला निळा झेंडा भाजपला निळा झेंडा मनसेला निळा झेंडा जनता दलाला सगळीकडे निळ्या झेंड्याचे तुकडे तुकडे झाले हो निळ्या झेंड्याच्या जागी निळा झेंडा नाही फक्त उभा आहे तो दांडा आणि तो दांडा आता समाजाने हातामध्ये घ्यायचा आहे आणि नेत्याच्या पाठाणामध्ये घालायचा आहे आणि त्यांना सांगायचा भेट हो आता तुम्ही एक व्हा बाबासाहेब आठवा आणि म्हणून अहो चळवळ चालविता पैसा पडता कमी चळवळ चालविता पैसा पडता कमी चळवळ चालविता पैसा पडता कमी अहो घर माझं हे स्वतःच विकून टाका तुम्ही घर माझं हे स्वतःचं विकून टाका तुम्ही घर माझं हे स्वतःचं विकून टाका तुम्ही अरे कैलास कुणा पुढे वागू नका झुकून कैलास कुणा पुढे वागू नका झुकून कैलास कुणा पुढे कैलास कुणा पुढे वागू नका झुकून कैलास कुणा पुढे वागू नका झुकून बाबासाहेबांनी सांगितलं मी तुमच्यासाठी सगळं काही केलेलं आहे तुम्हाला आता झुकायची कुणा पुढे हात जोडायची काही गरज नाही कारण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला तेव्हा या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले बाबासाहेबांना का हो आंबेडकर तुमच्या येड्या बोगाड्या लोकांना मताचा अधिकार देऊन काय फायदा तुमचे लोक विकाऊ आहेत व्यसनी आहेत लाचार आहेत हे पैशासाठी मतदान विकतील तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला माहित आहे माझा समाज गरीब आहे लाचार आहे पैशासाठी मतदान विकतील परंतु मी माझ्या माणसाला याच्यासाठी मताचा अधिकार देत आहे की आमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला हात जोडण्यात गेल्या परंतु एक ना एक दिवस येईल त्या वाड्यातला माणूस आमच्या झोपड्यातल्या मायला म्हणून हात जोडून म्हणेल की माय हे निशाणी हाय याकडे पाय तुम्हाला हात जोडायला लावील ही बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने लिहिलेले संविधान आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चळवळ चालवा चळवळ अजिबात बंद पडता कामा नये कारण बाबा म्हणतात कैलास कुणा पुढे वागू नका झुकून कैलास कुणा पुढे वागू नका झुकून कैलास कुणा पुढे वागू नका झुकून अहो कैलास कुणा पुढे कैलास कुणा पुढे वागू नका झुकून मग चळवळ चालवा माझे राजगृह विकून चळवळ चालवा माझे राजगृह विकून चळवळ चालवा माझे राजगृह विकून चळवळ चालवा माझे राजगृह अहो मृत्यूपत्र मी माझे मी ठेवितो आज लिहून अहो मृत्यूपत्र मी माझे मी ठेवितो आज लिहून त्या गांधीवाद्याली माझा त्या गांधीवाद्याली माझा केला जर का खून त्या गांधीवाद्यांनी माझा केला जर का खून तर बाबा म्हणतात अहो चळवळ चालवा माझे राजगृह विकून चळवळ चालवा माझे
चालवा माझे अहो चळवळ चालवा माझे राजहरिकुल चळवळ चालवा माझे चळवळ चालवा माझे राजगृह